भारतीय राष्ट्रध्वजाचे शिल्पकार पिंगली व्यंकय्या यांचं जयंतीनिमित्त पुष्पांजली वाहून अभिवादन. भारतीय तिरंग्याचे जनक पद्मशाली कुलभूषण स्वर्गीय पिंगली व्यंकय्या यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर येथील डॉक्टर प्राध्यापक अजय दासरे यांच्या निवासस्थानी पिंगली व्यंकय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक पुष्पांजली वाहण्यात आली. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाच्या शिल्पकाराला विनम्र अभिवादन करत त्यांच्या राष्ट्रसेवेचं स्मरण केलं. यावेळी अशोक इंदापूर्वे, ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम यांनी पद्मशाली समाजातील अशा थोर महापुरुषांचे आदर्श युवकापुढे ठेवले पाहिजेत असं मनोगत व्यक्त करून पिंगली व्यंकय्या यांच्या राष्ट्रकार्यातील योगदानाचा गौरव केला. त्यांना भारतरत्न प्रदान करण्याच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला. भारतीय राष्ट्रध्वजाचे शिल्पकार, थोर स्वातंत्र्य सैनिक, कृषी संशोधक आणि पद्मशाली समाजाचं भूषण श्री पिंगली व्यंकय्या यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर इथं त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न मरणोत्तर प्रदान करण्यात यावी अशी मागणी पद्मशाली स्टुडंट्स असोसिएशन तसेच महाराष्ट्र तेलुगू महासंघाचे संस्थापक डॉक्टर प्राध्यापक अजय दासरे यांनी महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केले. डॉक्टर दासरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलंय की श्री पिंगली व्यंकय्या यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात राष्ट्रध्वजाची संकल्पना साकारून भारताला राष्ट्रीय अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि एकात्मतेचं अमूल्य प्रतीक दिलं. आज प्रत्येक भारतीय अभिमानात तिरंग्याला सलाम करतो. हा तिरंगा म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याचा, बलिदानाचा, अखंडतेचा सर्वोच्च मानबिंदू आहे. अशा महान राष्ट्रपुरुषाच्या कार्याचा गौरव देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानानं होणं ही राष्ट्राची नैतिक जबाबदारी आहे. भारत सरकारनं सन 2009 मध्ये त्यांच्या राष्ट्रसेवेचा गौरव म्हणून पिंगली व्यंकय्या यांच्या छायाचित्रासह विशेष स्मारक टपाल तिकीट प्रकाशित केलं. सन 2011 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्याचा प्रस्ताव विचाराधीन ठेवण्यात आला होता. मात्र आजतागायत त्याबाबत अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे 2009 पासून प्रलंबित असलेला हा प्रस्ताव मंजूर करून येत्या 26 जानेवारी 2017 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पिंगली व्यंकय्या यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी आग्रही मागणी डॉक्टर दासरेंनी केली. देशभरात सुमारे 5 कोटींहून अधिक पद्मशाली समाज वास्तव्यास असून या समाजासह सर्व राष्ट्रप्रेमी भारतीयांच्या भावना लक्षात घेऊन केंद्र शासनानं हा ऐतिहासिक निर्णय घ्यावा असं त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमास डॉक्टर प्राध्यापक अजय दासरी, अशोक इंदापुरे, ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम, यशवंत इंदापुरे, राजू येमूल, गोवर्धन कमटम, प्राध्यापक व्यंकटेश रच्चा, प्राध्यापक व्यंकटेश पडाल यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, पद्मशाली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक व्यंकटेश पडाल यांनी उपस्थितांचे आभार मानले. डॉक्टर प्राध्यापक अजय दासरे यांनी सांगितलं की पिंगली व्यंकय्या यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यासाठी महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना सविस्तर निवेदन पाठवण्यात येणार आहे. हा सन्मान मिळेपर्यंत देशभर जनजागृती करून हा लढा सातत्यानं सुरू ठेवला जाईल. राष्ट्रध्वजाच्या शिल्पकाराला सर्वोच्च नागरी सन्मान मिळणं ही केवळ पद्मशाली समाजाची नव्हे तर संपूर्ण देशाची भावना असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.